नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालविधी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाची आपली 2 प्रकरण झाली आणि 3रं प्रकरण काल सुरू झालेले आहे. हा 3ऱ्या प्रकरणाचा जो विषय आहे तो आपला साधकांच्या दृष्टीने जरी खूप महत्वाचा असला, विषय आपल्या दृष्टीने जरी खूप महत्वाचा असला तरी तो पूर्वी आपण कधी जर ऐकला नसेल तर त्यामध्ये आपल्याला थोडस काठीण्य अवघडपणा येईल. आणि आहे तो विषय थोडा अवघडच आहे. पण ज्ञानोबांच्या मुखातून निघालेली ही जी वाणी आहे ही वाणी इतकी समर्थ आहे की किती अवघड विषय असू दे ते जेव्हा दृष्टांत देऊन काही सांगतात, स्पष्ट करतात, त्यावेळेला ते इतकं सोपं होऊन जातं की सोप्यातला सोपा जो भाग आपण म्हणतो तसा सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा तो आकलन होतो, इतका सोपा होतो. म्हणून या ग्रंथाची भीती बाळगू नका. म्हणून अमृतानुभव फार मोठा ग्रंथ आहे, फार भारी ग्रंथ आहे, फार आहे तो तसाच. परंतु आम्हा साधकांना त्याची भीती नाही, कारण आम्ही एका सद्गुरूंचे शिष्य आहोत. तेव्हा त्या सद्गुरूंची कृपा आमच्यावर असल्यामुळे ज्ञानोबाची कृपा आमच्यावर आहे आणि त्यामुळे आम्हाला हा विषय समजणं काही कठीण नाही. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आता स्पष्ट सांगणार आहे. कालची पहिली ओळी जी आपण वाचली त्या ओळीचा जो गोषवारा आणि जो पसारा मांडला काल तो थोडा अवघड होता. पुन्हा बघा किती सुंदर ओळी आहे. ही आपल्या जीवनावर आधारलेली ओळी आहे आणि ज्ञानोबा एवढ्यासाठी आपल्याला हा विषय घेतात. अरे साधकांनो, शिष्यांनो, हे आधी समजून तर घ्या तुम्ही कसे, काय, कसे. हे जर तुम्ही समजूनच घेतलं नाही, जर डोक्यातच आणलं नाही, कधी ऐकलंच नाही, तर कसं काय तुम्हाला काय म्हणजे बरेच आत्मज्ञान असले किंवा जे प्राप्त करायचे त्याच्या संबंधी मग त्या साधनेने काय प्राप्त करणार तुम्ही. म्हणून ज्ञानोबाची ही जी वाणी आहे ती आपण ऐकली आहे. विषय आहे या प्रकरणाचा, 3ऱ्या प्रकरणाचा वाचा ऋण परिहार. विषय असाच आहे, वाचा ऋण परिहार म्हणजे काय बुवा. आमची ही जी वाचा आहे, ही जी भाषा आहे, आम्ही जे बोलतो याला वाणी म्हणतात.
वाणी भाषा. वाचा ही जी वाचा आहे हिचं ऋण आमच्यावर झालेले, जे उपकार आमच्यावर झालेले. तेव्हा त्या वाणीचे उपकार कसे फेडायचे ही भाषा मी बोलतो. या भाषेमुळे कोणते उपकार आमच्यावर झाले आणि मग ते उपकार कसे फेडता येतील मला, हा विषय. आणि ही वाणी तर देवाने फक्त मनुष्याला सांगून दिलेली आहे. तशी सगळ्या पशु पक्ष्यांना सगळ्यांना वाणी आहे. सगळे पशु पक्षी प्राणी कीटक सगळे प्रत्येकाला वाणी आहे, प्रत्येकाला आवाज दिलेला आहे, प्रत्येकाला भाषा दिलेली आहे. परंतु माणूस नावाचा प्राणी हा जो आहे काही प्राणीच आहे, कारण प्राणावरच असं शरीर चालतं म्हणून प्राणी. बाकीचे प्राणीच आहेत. हे सगळे प्राणी पाहतो आपण, गाय बैल म्हैस घोडा, सगळे जेवढे प्राणी पक्षी किडे मुंगे हे सगळे प्राणी आहेत. तसा मनुष्य सुद्धा एक प्राणी आहे. आता हा जो मनुष्य प्राणी आहे आणि बाकीचे जे अन्य प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांच्यामध्ये आणि या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हे या ओळीच्या माध्यमातून जाणून आपल्याला समजेल. ओळी अशी बघा, काय तुमच्या इथे काय का अशी आहे. जयाचे बोभाटे, काल वाचली की जयाचे बोभाटे आत्मयाची झोप नोटे. जयाचे बोभाटे आत्मयाची झोप नोटे. तरी ऋण न फिटे शेणीची निदकी. तरी ऋण न फिटे शेणीची निदकी. शब्द उभं नाहीये, फक्त ते नवीन शब्द असल्यामुळं, नवीन जुने असल्यामुळं त्या शब्दांचा अर्थ आपल्याला लागत म्हणून नवीन कठीण वाटते. मला असं सांगायचंय, आता इथून सरा विषयाला आरंभ होतो. काल तर बरंच सांगून झालेच आहे, परंतु कालचा विषय आणखी थोडासा जास्त भारताचा शब्द संख्या घेण्यावर त्याचे मला असं वाटतं की अवघड झाला. आज आपण सोपं समजून घ्यायला, समजल्यानंतर आपल्या बुद्धीच्या पलीकडे काहीच नाहीये. या ओळीचा आधी असं सांगतो, ज्ञानोबा सांगणारे जयाचेनी बोभाटे. जयाचेनी म्हणजे ज्याच्या, बोभाट म्हणजे गर्जना, बडबड, गोंधळ. माहिती पोरं एकत्र जमली किती गोंधळ करतात ना, बडबड करतात ना, अंगावर करतात ना, त्याला बोभाट म्हणतात. बोभाट म्हणजे बडबड, काय गोंगाट. आता ज्यांच्या गोंगाटाने जयाचे बोभाटे म्हणजे ज्यांच्या गोंगाटाने जाऊन या ज्यामुळे ज्याच्या हृदय त्यांना मुलिका म्हणतो, कारण त्या श्रीलिंगी आहे.
पुरुष असला तर त्याला तो म्हणतो आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी असे 3 लिंग असतात भाषेमध्ये. तर या ज्या 3 आहेत ना, 4 आहेत ना, ह्या 4ही स्त्रीलिंगी आहेत. भाषा ती भाषा म्हणतो ना, आता ती भाषा म्हणतो, ती म्हणतो ना आपण, म्हणजे भाषा, वाणी, ती वाचा, स्त्रीलिंगी शब्द येते. मग जयाचे मुगाटे म्हणजे ज्यांच्या गोंगाटाने, आवाजाने काय झालं, जीवात्म्याची झोप मोडली. आत्म्याची मोड इथं शब्दज्ञानामध्ये आत्म्याची झोप मोठी असं म्हटलेले आहे. परंतु आत्म्याला झोपलेला जागलेला काहीच नाहीये. आत्मा तर त्या अवस्थेच्या पलीकडे. काल आपण पाहिलं आत्मा कधी झोपत नाही. म्हणून आत्मा शब्द या ठिकाणी त्या अर्थाने नाही घ्यायचा. आत्मा शब्द हा जीवाकडे लावायचा. देहभाव, जीवभाव म्हणजे आमचं जे आत्म्याचं चैतन्य जे देहाला चिटकलेलं आहे, ऐकले पण तुम्हाला, त्याला जीवभाव म्हणतात, देहभाव म्हणतात. आणि मग प्रत्येक जण का म्हणतो जो म्हणतो ना, तो या देहाला म्हणतो आणि देहाचं वर्णन करतो. तर हा जो जीवात्मा त्याची झोप मोडली. मुळामुळे त्या चौघांच्या बडबडण्याने, गोंगाटाने, कोणत्या त्या 4 वाणी आहेत, भाषा, वाचा. लक्षात नाही राहिले तर चालेल, पण 4 भाषा आपल्या अंतःकरणामध्ये असतात, जरूर लक्षात ठेवा. पहिली जी वाणी, जिथून आपली भाषा आपण जी बोलायला सुरुवात करतो ना, तिथून निर्माण होतं. त्याचं स्फुरण बिंबी जवळ सुरुवात होतं. बिंबी जवळ आपली जी बिंबी आहे ना पिकांवर, तिथं स्फुरण होतं बोलण्याचं, स्फूर्ती येते. तिथं त्या अशा वेव्स तयार होतात बोलण्याचा. हा जो त्या ठिकाणी स्फुरणाचा प्रकार आहे, त्या वाणीला परावाणी म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. परावाणी म्हणजे पराभाषा. मग तिथून ती वर पुढे येते, ती वर आल्यानंतर मग ती आपल्या हृदयाजवळ येते. इथं ते जे आलेली स्फुरण आहे परावाणीची, तिचे आकार बनतात, रूप बनतात. कारण पुढे जे बोलणार त्या शब्दांचं रूप तयार होतं. अर्थात ते कसं होतं, का होतं, ते देव जाणे, त्यांना माहिती कसं काय करतात ते. पण त्या अंतःकरणाचं जवळ इथं या ठिकाणी त्याची रूप तयार होतात. तिला पश्चिंती वाणी म्हणतात. पश्चिंती म्हणजे जी रूप धारण करते, जी दिसू लागते, दिसणं शक्य येते, म्हणून तिला पश्चिंती म्हटलं गेलेलं आहे. रूपवान आहे. तिथून नंतर मग इथं कंठामध्ये येते, जे रूप तयार होऊन आली वर कंठामध्ये येते ती. आणि या कंठामध्ये मग तिचे नाद तयार होतात. बरं, आपली सगळी भाषा बोलतो आपण, या भाषेचे सगळ्या शब्दांना नाद आहे. नाद म्हणजे आवाज. आपण जे जे शब्द उच्चारतो त्या शब्दांना नाद आहे, आवाज आहे. मग ते आवाज कुठे तयार होतात? कंठामध्ये. आणि मग ते कंठातले नाद आणि ते आकार घेऊन ती भाषा जसं मध्यमा म्हणतात, मध्यमा वाणी, परावाणी, पश्चिंती हृदयाच्या जवळ, कंठामध्ये मध्यमा वाणी. आणि मग ती आपल्या तोंडात येते. मग आपले गाल, ओठ, दात, जीभ
या सगळ्या यंत्रांची हे जे नाद आहेत ना, त्या नादांना विविध प्रकारचे आकार, विविध प्रकारचे आणखी नाद तयार होऊन शब्द तयार होतात. शब्दांची रचना मुखात होते, आपल्या ओठांमध्ये होते, दातांमध्ये होते, आणि मग आपण बोलताना त्या त्या प्रकारचे शब्द बोलत असताना आपलं तोंड असं वेळ वापरून होत असत. ज्या प्रकारचे शब्द असतील तशा प्रकारचे उच्चार आपले मुखातून बाहेर पडतात. हे जे तोंडातून बाहेर पडणारे विचार आहेत, ही जी वाणी आहे, ही जी वाचा आहे, मला परापशंती मध्यमा आणि वैखरी. ही वैखरी वाणी, हे वैखरी लक्षात वगैरे ठेवा की आपण जे बोलतो या वाणीला वैखरी म्हणतात. वैखरी. तेव्हा आपल्या मुखातून आता हे जे शब्द बाहेर पडून आले, त्याचं जे तुम्ही ऐकता, मुखा ऐकू शकतात आमचे शब्द, कारण त्या शब्दाला आवाज आहे, प्रकार आहे त्यांचे, त्यांना रूप आहे. म्हणून तुम्हाला कानावरती आले शब्द तुम्ही मुखाला येतात. हे का बोलले, कुठला शब्द त्यांनी विचारला, आणि मग हे जे शब्द असतात ते शब्द एकमेकांना जोडले जातात. शब्दांची जेव्हा जुळणी होते तेव्हा त्याला वाक्य म्हणतात. मग आपण वाक्य वाचतो पुढे, नुसते शब्द नसतात. मग हे जे मुखातून बाहेर पडणारे शब्द आहेत ते शब्द एकमेकांना पकडतात आणि त्यांच्याशी रांग तयार होते, त्यांची माळा तयार होते, आणि त्याला वाक्य असं म्हणतो. वाक्यामध्ये मग एक कर्ता असतो, एक कर्म असतो, वगैरे वगैरे, क्रियापद असतो, नाम असतो, सर्वनाम असतो, नाना प्रकारचे मराठी भाषा शिकून जातात, व्याकरण. अशा प्रकारे वाक्य तयार होतात. काव्य असलं तर कवितेच्या पंक्ती तयार होतात. उत्तर समजलं का, भाषा कशी तयार होते पहा, समजून घ्या, कारण हे समजणं अतिशय महत्वाचे आहे. ही जी अशी वैखरी वाणी आहे, या वैखरी वाणीने मनुष्य प्राण्याचा फार मोठा विकास झालेला आहे, उन्नती झालेली आहे. इतर प्राण्यांनी देवाने वाणी दिलेली आहे, त्यांनाही बुद्धी आहे. पण हा जो मनुष्य प्राणी आहे, या मनुष्य प्राण्याने आपल्या बुद्धीनं आणि आपल्या वाणीने आपली फार उन्नती करून घेतली, विकास करून घेतला. म्हणून मनुष्य प्राणी अन्य प्राण्यांपेक्षा उच्च, मोठा, श्रेष्ठ समजला जातो. हे खरे की नाही? आज माणसाने घरं बांधली, आज माणसाने रस्ते बांधले, धरणं बांधले, आज माणसाने विविध प्रकारचं अन्न तयार केलं, आज कितीतरी सुधारणा झालेली आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणूस प्रगत कसा झाला, त्याचं मूळ कारण काय? त्याला हा जो माणूस आज आपण दिसतो ना, असा आधी मानव होता, जो अगोदर सगळं जन्माला आला, त्याला आधी मानव म्हणतात. तो अगदी या प्राण्यांच्या लेवलला होता, प्राण्यांसारखा होता, त्यालाही बोलता येत नव्हतं, त्यालाही बुद्धी कमी होती. परंतु तो मनुष्य प्राणी असल्यामुळे त्याला मनुष्याचं शरीर उभं राहता आलं, आणि त्याला मनुष्याचा मेंदू असल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये थोडस ज्ञान अधिक होत. आणि मग त्या आधी मानवापासून मग तसा मनुष्याचा विकसित होत गेला. आज जो आपण विकसित मानव पाहतो, हा विकसित मानव त्या आधी मानवाचा
विकास आहे. एवढं तर खरं. म्हणजे मनुष्य प्राणी हा अन्य प्राण्यांपेक्षा विकास पावलेला, मोठा झालेला, श्रेष्ठ झालेला प्राणी आहे. एवढं खरं ना. म्हणून आता आपण जर विकास पावलेलो आहोत, विकसित झालेलो आहोत, तर आपल्यामध्ये आणि त्या प्राण्यांमध्ये काही फरक असला पाहिजे की नाही? आहेच. म्हणून बाह्य दृष्टी लोकांना पान आपण कपडे घालतो, ते घालता का? आपण जेवण तयार करतो, ते जेवण करता का? कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांना माहिती नाही विचारायला. जिथे बसली तिथंच त्यांचं मन मित्र पडतं, त्याच्यावरच बसतात, ते चांगलं घेऊन खातात, जेवतात, हातपाय देतं का ते? हा जो विकास आहे, मग हा विकास माणसाचा झाला जास्त. प्राणी बिचारे त्यांच्याच लेवलला राहून गेले. कशाने झालं हे? ज्ञानोबा सांगून राहिले, हे आपल्यावर आपली जी वाचा आहे ना, वाणी जी बोलतो ना आपण, या वाणीचं ऋण आहे, कर्ज आहे, हिचे उपकार आहे आपल्यावर. इतर प्राण्याने वाचा दिली, देवाने दिली नाही असं नाही, पण त्यांची वाणी विकसित झालेली हो. त्यांची पुस्तकं आहे का? त्यांची भजने आहेत का? त्यांची वाक्य आहेत का? आहे त्यांची पण भाषा. ते जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्या भाषेत बोलतात, परंतु त्यांच्या भाषेचा विकास झाला नाही. त्यांची जी मूळ भाषा होती तीच राहिली कायम. आणि आपली जी आधी मानवाची भाषा होती ना, ती बदलत 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 आता आपण या अवस्थेला आलो. हे तर खरं की नाही. मग आपली खूप उन्नती झालेली आहे, विकास झालेला आहे. हा विकास आपला भाषेमुळे झालेला आहे. कल्पना करा, भाषा नसलेला माणूस, समजा एखादा मुखमनुष्य जन्माला आला, मुलं जन्माला येतात मुखी, मुखी बहिरी, कानाने बहिरा आहे, मुखा पण आहे. ते बहिरे पण मुख्य कानामध्ये येतात की, जो मुलगा मुका असतो ना त्याला बोलता येत नाही, मग त्याच्या कानांना कधी शब्द ऐकायला येत नाही. स्वाभाविक आहे ना, आपण जे बोलतो ते आपल्याला ऐकायला येत की नाही का? तर दुसऱ्यांसाठी ऐकायला येतं आपलं बोलणं नाही. आपण जे जे बोलतो, विचारतो, ते आपल्याला पण ऐकायला येतं, आपल्याला समजतं आपण काय बोलतो. म्हणजे आपली भाषा जी आहे, आपली वाणी जी आहे, आपली जी वाचा आहे, ती आपल्यालाही समजते आणि दुसऱ्यांनाही समजून देत आहे. हा झाला व्यवहार. वाणीच्या द्वारे, भाषेच्या द्वारे व्यवहार होतो. आपण जर काय सांगितलं की हो असं असं होतं का, मग असं असं करा, काम लागली ना, मग पाणी प्या. मग पाणी नावाचा एक पदार्थ, पातळ पदार्थ असतो, त्याला आपण पाणी नाव दिलेले. भाषा कशी विकसित झाली आणि मग ती पाणी पिली. मग त्याच्यासाठी भांडण घे, भांड्यांचाही विकास झाला. पूर्वी मातीची भांडी होती आपल्याला, आता वेगळ्या प्रकारच्या धातूची भांडी यायला लागली, हे फुटत नाही लवकर. तात्पर्य असं की भाषेमुळे हे सगळं घडत गेलेले. लक्षात घ्या, मुका जर मनुष्य असला बाजारात गेला तर तो काय आणेल, काय मागेल? तो कल्पना करा तुम्ही, एक मुका मनुष्य आहे, त्याला बोलताच येत नाही आणि तो बोलत नसल्यामुळे त्याच्या कानावरही परिणाम झालेला असतो, तर त्याला शब्द ऐकायला आलेली नसेल लहानपणी, मग तो थोडासा बाहेर अटकून जातो.
आता बहिरा आणि मुका मनुष्य बाजारात काही घ्यायला गेला, काय व्यवहार करेल सांगा बघ. तर दुकानदाराला काय सांगेल, बोलता येत नाही. हा तर तुम्ही काय वस्तूत नाव हात ठेवेल, काहीतरी खून करेल. दुकानदार काय समजेल, किती कशी काय भाषा नाही ना हो. म्हणून भाषा नसल्यामुळे मोठ्या माणसाला कुठलाही व्यवहार कळत नाही, करता येत नाही. हे खरं की नाही. आणि मग आपल्याला देवाने भाषा दिलेली आहे, बोलणं दिलेली आहे, वाचा दिलेली आहे. या वाचेने आपण अनेक व्यवहार करतो आणि आपण जिवंत राहतो. ही भाषा जर आपल्याला मिळाली नसती आणि जर आपली विकसित झाली नसती, तर आपण सुद्धा त्या प्राण्यांच्याच जातीमध्ये असतो. आणि त्यांची भाषा वाढलीच नाही. जी पूर्वीपासून जी चालत आली त्यांची जी भाषा असेल ती एवढीच आहे बस. माणसाचा विकास झाला. माणसाचा विकास का झाला, तर कारण त्याचा हा भाषेचा विकास झाला. म्हणून प्रत्येक माणसावर वाणीचा, भाषेचा, वाचेचा उपकार आहे, हे मान्य करायला की नाही. आपण जे एवढे सुधारलो, इतर प्राण्यांपेक्षा जे चांगलं वागतो, त्याच कारण आपली ही वाणी. म्हणतात या वाणीचं ऋण फेडलं पाहिजे तुम्ही. उपकार झाले आपल्याला आणि आहेतच नाही. लहानपणापासून लहानसं पोरगाचं त्याला बोलता येतं का? पण त्याला आई शिकवते, बाबा शिकवतात, शेजारी पदारी शिकवताय. एक एक शब्द शिकवून ते भाषा तयार करतो. आणि शाळेत गेल्यानंतर त्याला सगळं यायला लागतं, बोलता येतं, लिहिता येतं. हे जे आहे त्याचं विकसित होणं ते त्याच्या भाषेमुळे आहे. म्हणून भाषेचं, वाणीचं आपल्यावर फार मोठं ऋण झालेलं आहे. ते ज्ञान आपल्याला या प्रकरणामध्ये सांगता आहे. किती महत्वाचं आहे बघा. आहे वाणीचं महत्वाचं आपल्याला कळलं, तिचं आपल्या फार ऋण झालेले, उपकार झालेले हेही कळलं आता आपल्याला. वाणी आवाज करते. याच्यासारखी बोलताना आवाज होतो ना शब्द. आता त्या बाकीच्या ज्या 3 बाया आहेत त्यांचं काय होतं काय गोष्ट, परा, पश्चिंती आणि मध्यमा, त्यांचा कसं काय संबंध आहे एकमेकांचा काही कळायला मार्ग नाही. कारण तो अंतरंग संबंध आहे ना, शरीरामध्ये होतो तो. आणि बाहेर आपल्याला काहीच कळायला तयार नाही. आणि जेव्हा आपल्याला काही बोलायचं असेल ना तर चटकन त्या तिथून परापासून तयार करत शब्द अजब करणी होत्या वाणीची, त्या भाषेची काय अजब करणी होत्या. हे का ही वाचा जी आहे, ही वाचा आम्हाला खूप लाभ देते, खूप फायदे देते. जगामध्ये या मनुष्याला तिने सगळ्यात मोठा बनवलं, उन्नत बनवलं. म्हणून तिचे उपकार मानले पाहिजे. परंतु आता सगळं मान्य करते, हो आपल्याला भाषा दिली, या भाषेला आपण किती व्यवहार करतो. मग ही भाषा आता खरोखर आपल्यावर किती उपकार करते. उपकार फेडले पाहिजे की नाही. विचार जर कोणी काही उपकार केला तर त्याचं फेडतो ना आपण. नेहमीचा व्यवहार आहे. आता नेहमीचा व्यवहार आहे ना.
समजा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्याला काही दिलं घेतलं तर त्यांचा उपकार होतो, तो उपकार फेडावा लागतो की आपल्याला. मग आपल्या देहामध्ये असलेली ही जी वाणी आहे, या ज्या भाषा आहे, यांनी आपल्यावर एवढा उपकार केला कारण यामुळे आपले सगळे व्यवहार चालतात, खूप फायदा झाला आपला. मग यांचे उपकार काय मला म्हणून फार विसरून गेलेले, विसरलाय की नाही आता खरं सांगा. मनुष्य आपल्या देहातून निर्माण होणाऱ्या ह्या ज्या वाणी आहेत, या वाणीमुळे आपण एवढे प्रगत झालो, श्रेष्ठ बनलो, प्राण्यांपेक्षा चांगले सुधारलो. एवढा उपकार या वाणीने केलेला असल्यामुळे आपण त्यांचे उपकार फेडले पाहिजे, हे ज्ञानवंत आहे. म्हणून आम्ही त्या वाणीला विसरून गेलेलो. अरे काय आपल्याला तर विसरलाच आहे थोडं, पण या भाषेला पण विसरून गेला, वाचेला विसरून गेला. जी वाचा तुम्हाला दररोज कामाला येते, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, तिची उपकार म्हणून दररोज सांगतायत. निदान आता बाकीचे लोक विसरले तर विसरू द्या, पण आपले जे शिष्य आहेत, जे साधक आहेत, त्यांनी तरी विसरू नये, एवढं खरं केलं. त्या मोठी अपेक्षा काही फार मोठी अपेक्षा आहे का? ज्याला ज्यांनी तुमच्यावर उपकार केलेले त्यांचे उपकार तर माना आधी, आणि ते कसे फेडायचे ते बघू आपण. पण आधी एवढंच ठरवा की त्या भाषेचे फार उपकार झाले माझ्यावर, जन्माला धडूचा व्यवहार तिच्याने होतो. मग ज्ञानोबा पहिल्या ओळीमध्ये सांगून राहिले, जिराची बोभाटे आत्मयाची झोप मिटे. म्हणतात या वाणीची गडबड सुरू झाली. कारण बोलायचं म्हटलं म्हणजे त्यांची गडबड सुरू होणारच ना, आवाज सुरू होतो, त्यांचे शब्द बनतात, नाद तयार होतो. आता तो त्या जीवात्म्याला ऐकायला येतो. जीवात्मा म्हणजे कोण? देहभाव. हे तर आता फार वेळ समजून झालेले. जीवात्मा, देहभाव, या जीवात्म्याला तो ऐकायला येतो. आणि तो जीवात्मा जेव्हा झोपलेला असतो ना, तेव्हा सुद्धा त्या वाणी निळ्या प्रकारचं कामकाज चालू असतं त्यांचं. त्यांच्या त्या गोंगाटामुळे त्या जीवात्म्याला जाग घेऊन जाते. असं आत्मयाची झोप, त्या जीवात्म्याची झोप मोडते. आता जीवात्म्याची झोप, जीवात्मा झोपतो का हो? श्वासाला आत्मा तर झोपत नाही, पण हे जे आत्म्याचं चैतन्य देहाला लागलेलं आहे, ते देह झोपतो की नाही? आता आम्ही बरं झोपतो. आम्ही झोपतो म्हणजे आमचा जीवात्मा झोपला. त्यावेळेला मी राहतो का आपला? मी झोपलो बरं का? झोपण्यापूर्वी सांगशील तू, पण झोपे सांगशील का? नाही. झोपेपूर्वी तू सगळं सांगून ठेव, पण तुला एकदा गाढ झोप लागली नाही लागली, मग तुझा मी जातो, तो देवी जातो, सगळं विसरून जातं काही तू. पण या वाणी काय करतात, या भाषा काय करतात, त्यांच्या गडबडीमुळे त्या जीवात्म्याची झोप मोडते, असं ज्ञानोबा म्हणतात. आता त्यांची झोप काय चीज आहे ही पाहिली पाहिजे. आपली झोप काय आहे हे आता आपल्याला माहिती का? झोपतो तर बरोबर आपण, पण या झोपेला काय म्हणतात, ही अवस्था आहे का देहाची? या झोपेला ध्यान म्हणतात. हे तर खरं की झोपेमध्ये ध्यान असतं का तुम्हाला? कोणाला
झोपेमध्ये आपण इतकं विसरून गेलेला असतो, हा देव विसरून गेला असतो, ते घर विसरून गेला असतो, ते जिथं झोपलेलं आहे तिथं ते विसरून गेलो, पैसा विसरून गेलेला असतो, नाव विसरून गेलं, सगळं विसरून जातो आपण. हे जे विसरलेलं याला अज्ञान म्हणतात. हे तर मान्य करायला पाहिजे तुम्ही की झोप ही अज्ञानाची अवस्था आहे ना. म्हणजे आपण दररोज अज्ञानामध्ये असतो झोपेत. तिथे संसाराचे ज्ञानी पण मारतात तिथे मुळीच नाही. तेव्हा ज्ञानू आपल्याला असं सांगतात की जेव्हा हा जीवात्मा झोपलेला असतो, म्हणजे अज्ञानी असतो, तेव्हा त्याला जाग येतो, म्हणजे त्याला ज्ञान देतात या वाणी. थोडसा वेगळा प्रकार होता. नेहमीची झोप गोंगाटामुळे मोडते, हे खरं पाहतो आपण. पुन्हा एखाद्या दिवशी झोपलेला असं जवळ आरडाओरडा करतोय मोडते. तसा हा जीवात्मा जेव्हा त्याची झोप म्हणजे अज्ञान अवस्था, जीवात्म्याची झोप म्हणजे अज्ञान अवस्था असा अर्थ घ्यायचा होता. तो त्याची अज्ञान अवस्था कोण बोलतो? ही भाषा, ही वाणी बोलते, त्याला ज्ञान देते. वाणीने ज्ञान प्राप्त होते तर पाहिलं ना आपण. ही भाषा जी आहे ना, ही सगळी शाळेमध्ये जाणारी पोरं ते त्याच्याने शिकून राहिलेलं हो. म्हणजे वाणीने वाचेनं आपल्याला ज्ञान होतं. मग हा जो जीवात्मा आहे आपला मी 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 देह, याचं अज्ञान ही वाणी घालवते. त्यामुळे तिची झोप मोडली याचा अर्थ त्याचं अज्ञान घालवलं. थोडं समजून घ्या. आता हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा देहाचा संबंध झाल्यामुळे स्वतःला देह समजून राहिला. आणि मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असं समजूनच तो वागतो, सगळी कर्म करतो. ही जी त्याची अज्ञानाची अवस्था आहे ना, ही अज्ञानाची अवस्था ही वाणी घालवते, त्याला शांत शिकवते. उपकार झाला की वाणीचा कुणावर? देहात्म्यावर, त्या जीवावर, जीव भावावर. जीव भाव म्हणतात त्याला, देह भाव म्हणतात. त्या जीव भावावर या वाचेचा, या वाणीचा उपकार झाला, कारण त्यांनी त्या जीव भावाचा ज्ञान दूर केलं, झोप दूर केली आणि त्याला ज्ञान दिलं. अर्थात हे जे ज्ञान दिलं त्यांनी, ते आत्म्याचं ज्ञान दिलं त्यांनी. ते कोणतं ज्ञान दिलं? संसाराचं, प्रपंचाचं ज्ञान दिलं. दुसरे बाबा आता उठणं, जाणं कामाला, अमुक काम करणं, अमुक खाणं, धुणं, आंघोळ करणं, काय नाना प्रकार म्हणून शिकावं बाया. हे जे त्याला बोलणं सांगितलं गेलं, हे जे ज्ञान दिलं, हे सगळं प्रपंचाचं ज्ञान येतं. त्याचा अज्ञान घालवता, म्हणजे त्याला जे आता कळत नाही ते त्यांनी सांगितलं. आता म्हणजे ह्या ज्या वाणी आहेत, ह्या ज्या वाचा आहेत, ह्या वाचा आपल्या जीव भावाला, जीवाला ज्ञान देतात, नाही तर तो अज्ञानी राहिला असता. अर्थात हे ज्ञान मात्र लौकिक ज्ञान आहे. लौकिक म्हणजे या जगाचं ज्ञान देतात, प्रपंचाचं ज्ञान देतात, संसाराचं ज्ञान देतात. ठीक आहे, कोणतं का मुलं ज्ञान देतात, मात्र त्याचं अज्ञान घालवतात आणि त्याची झोप मोठा म्हणजे त्याचं अज्ञान घालवतात आणि त्याला ज्ञान देतात. मग तो झोपेतून जागा होतो.
आता आपण सुद्धा झोपेतून जागे होतो सकाळी पहाटे. ज्ञानोबा म्हणतात तू जागा झाल्यानंतर तू जो व्यवहार करतो तो आत्मज्ञानाचा व्यवहार आहे का? तू आत्म्याला ओळखतच नाही तर आत्म्याचा व्यवहार काय करशील? तू तर आत्म्याला विसरून गेलेला आहे. अरे या वाणीला विसरून गेलेला होता तू. आता त्या वाणीने तुला सावध केलं आणि तुला ज्ञान दिलं म्हणून आता तू त्याचं ऋण फेडशील. म्हणजे ही जी वाचा आहे त्या वाचेचं ऋण आता तुला फेडावं लागेल. पण तू आत्माराज आहे ना, त्याचं तर ज्ञानही नाही, त्याची माहिती नाही, त्याचं स्मरणही नाही ना. मग आमची जी झोप गेली आणि दिवस उगवला आणि जागृती आली. जागृती ही निद्रेनंतर येणारी अवस्था आहे शरीराची. आता आपण जागे होणार. आता आम्ही जागे आहेत म्हणजे आता आम्ही ज्ञानी आहोत असं ना. कारण त्या भाषेनं त्यांना त्याची झोप मोडली होती, त्यांना ज्ञान दिलं होतं म्हणजे ते ज्ञानी झाले, ते म्हणजे लौकिक ज्ञान त्यांना मिळालं. आम्ही तरी आता जे जागे झालेलो आहोत झोपेतून ते कोणते ज्ञानी झालो? आत्मज्ञानी झालो का? जागे तर झालो आम्ही झोपेतून. आमची झोप गेली, उठलो आम्ही, कामाला लागलो. ही भाषा आम्हाला मार्गदर्शन करून राहिली, असं कर तसं कर, हे कर नको ते कर, ते कर, इथं जा तिथं जा, हे कर. झालं सुरू व्यवहार. पण आता हा जो व्यवहार सुरू झालेला आहे, आता हे जे चाललेलं आहे हे आत्मज्ञानाच्या ठिकाणी चालले का आत्म्याच्या ठिकाणी चाललेले? म्हणजे आम्हाला आलेली जाग लौकिक ज्ञानाची जाग आहे, हे तर खरं की नाही? आत्म्याची जाग आहे म्हणजे ही एक प्रकारची निद्राच आहे. अज्ञान आहे. कुणाचं अज्ञान आहे? आत्म्याचं. ज्ञान कुणाचं आहे? जगाचं, संसाराचं, प्रपंचाचं. प्रपंचाचं ज्ञान आहे परंतु आत्म्याचं ज्ञान नाही. आणि प्रपंचाच्या ज्ञानाला अज्ञानच म्हणतात, त्याला ज्ञान म्हणत नाही. आता आम्ही म्हणा त्याला ज्ञान, तुम्ही म्हणत आता किती म्हणा आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्हाला प्रपंच चांगला समजतो, आम्हाला प्रपंचाची खूप माहिती आहे म्हणा. पण आत्म्यासंबंधी काही कळलं का? म्हणजे आमची जी झोप होती ना ती जशी अज्ञानाची होती तशी जागृती अज्ञानाची झाली. आता म्हणजे झोपेमध्ये जसे आम्ही अज्ञानी होतो त्यावेळेला देव वगैरे सगळं विसरून गेलेलो होतो. पण जागे झाल्यानंतर सुद्धा आत्म्याची जाणी झाली का? नाही. ज्ञान कशाचं झालं? जगाच लौकिक ज्ञान. तेव्हा हे जे लौकिक ज्ञान आहे, हे जे जगाचं ज्ञान आहे, हे सुद्धा अज्ञानच आहे. खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यात आहे. आत्मज्ञानालाच ज्ञान म्हणतात, बाकी सगळं अज्ञान आहे. म्हणजे आमची जी झोप होती ती तर अज्ञानाची अवस्था होती, पण जी जाग आली ती जागही अज्ञानाचीच अवस्था आहे आमची. अरे राव, म्हणजे झोपेतही आम्ही अज्ञानी राहतो आणि जागृतीतही अज्ञानी. मग ज्ञानी केव्हा होणार? स्वप्नात.
स्वप्न एक अवस्था आहे, पण स्वप्न तर काहीच देत नाही मला ज्ञान. त्या स्वप्न सुद्धा आम्ही म्हणतो खोट आहे. स्वप्नात कोणी ज्ञान येईल का? स्वप्नाची सगळी चित्र जी आहेत ना ती सगळी काल्पनिक असतात, ती खोटी असतात. म्हणजे स्वप्नात जरी आम्ही गेलो तरी ज्ञान नाही, ज्ञानी नाही. झोपेमध्ये होतो अज्ञानीच होतो, जागृतीत आलो तरी अज्ञानीच राहिलो. अरे मग कधी ज्ञानी होणार तुम्ही? कळलं का ज्ञानोबांचं म्हणणं? म्हणजे आमचा सगळा काळ आयुष्याचा झोप, जागृती आणि स्वप्न या तिघा अवस्थेमध्ये चाललाय की नाही. दररोज आम्ही झोपतो, उठतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागतो, पुन्हा झोपतो, झोपे स्वप्न पडतात आणि पुन्हा जाग येते आणि पुन्हा तेच संसार, प्रपंच, त्याच भानगडी, त्याच चर्चा, तीच बातचीत, तेच व्यवहार. अरे सगळं अज्ञान आहे. मेल्यानंतर घेऊन जाणार का बरोबर? मेल्यानंतर हे सगळं इथं सुटून जात. कोण बरोबर घेऊन जातं सांगा? माझे मेलेले आता ते काय घेऊन गेले की संसारातून? या संसाराचं ज्ञान, तो संसार नश्वर आहे, नाशवान आहे. तो प्रपंच नाशवान आहे. ते घर दार मुलं बाळ सगळे इथे राहून जातात, पण जाणारा एकटा जातो. मग अशा नश्वर गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून का उपयोग? जे इथंच राहून जात, आपल्याबरोबर काही येत नाही. ज्ञानोबा आपल्या शिष्यांना, आपल्या साधकांना अवधी देतात. फार बरं आहे, कारण हे असं कोणी सांगत नाही की तुमची जागृती सुद्धा अज्ञानाची जागृती. या जागृतीला लोक अज्ञानी समजतच नाही. बघा तुम्ही जगामध्ये हे सगळे जितके माणसं आहेत ना जगामध्ये, ते जागृतीला ज्ञानाची जागृती म्हणतात. अरे वेड्यानो, जागृती ज्ञान आहे, पण ते कसलं ज्ञान आहे? ते आत्म्याचं ज्ञान प्राप्त करता का? शिवसंसाराचं, प्रपंचाचं वेग, जगाचं वेग. तात्पर्य असं की माणसं अज्ञानात जन्मतात, मुलं अज्ञानात जन्मतात ना, अज्ञानीत राहतात आणि झोपतात अज्ञानात, जागतात अज्ञानात, पुन्हा मोठे होतात अज्ञानात, पुन्हा मरतात अज्ञानात. काय झालं? एवढं मनुष्य देव प्राप्त होईल आणि ती वाणी प्राप्त होईल. ज्या वाणीने आम्हाला एवढा उपकार केला, आमच्यावर ज्ञान दिलं, तिचे उपकार तर राहिलेच कुठे? परंतु हा वेळा अज्ञानामध्ये जन्मला, अज्ञानामध्ये जगला, अज्ञानामध्ये झोपला, अज्ञानामध्येच गेला. काय कमवलं काय केले? मग बाकीचे प्राणी आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे? बाकीचे जे प्राणी आहेत, जे खातात पितात बोलतात, तेही बोलतात. ते गाय बैल म्हैस वगैरे ते सुद्धा बोलतात. त्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय झाला? तेही जगाचंच ज्ञान थोडंफार, जे काय खाणं पिणं वगैरे करतात ना, झोपणे तेही करतात ना, तेही जागे होतात ना. मग तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय राहिला? हो मानव, तू मनुष्य आहे ना, तू त्यांच्यापेक्षा अधिक विकसित झालेला आहे ना, तुझा फार विकास झालाय ना, उन्नती झाली ना तुझी. मग तुझी अवस्था आणि त्या प्राण्यांची अवस्था जर सारखीच असेल तर तुम्ही प्राणीच येऊन जा. तुला मनुष्य प्राणी म्हणावं आणि त्या प्राण्यांना जी नावं दिलेली गाय बैल म्हैस वगैरे काय नाव,
तात्पर्य असं की मनुष्याचा जन्म केवळ खाण्या पिण्या झोपण्यासाठी नाही, हे ज्ञानोबांना सुचवायचंय. कारण खाणं पिणं झोपणं हे तर अन्य प्राणी करतात. आहार निद्रा भयमैथुनंच पशुही समान आहे. हे तर पशूंना पण आहे आणि तुम्हाला तेच आहे, आणि तसंच तुम्ही जगता. मग माणूस आणि पशु यांच्यामध्ये काही अंतर असलं पाहिजे, आणि ते अंतर आहे परमार्थाचा रस्ता. जी माणसं प्रपंच केला आता, पण प्रपंचातच मेला असं नको व्हायला. प्रपंचातून आता दुसरा एक रस्ता फुटतो, तो आहे परमार्थाचा. त्या परमार्थाच्या रस्त्याला चालणं पाहिजे तुला. हे माणसा, तर तू माणूस नाही तर पशु, तुला आता परमार्थाचा रस्ता धरला पाहिजे. परमार्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे लाभ. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ लाभ ज्यामध्ये होतो त्याला परमार्थ म्हणतात. आणि तो श्रेष्ठ लाभ आहे आत्म्याची प्राप्ती, देवाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, गुरुची प्राप्ती, साधनेची प्राप्ती. हा जो प्रकार आहे बाजूचा, तो माणसाला कळला पाहिजे. बघा आता किती लोक जगातले लोक परमार्थाला लागलेले. म्हणून आपल्या साधकांसाठी, शिष्यांसाठी ज्ञानोबा आपल्याला हा उद्देश करून राहिलेले की तुम्ही आणि इतर प्राणी सारखे नाही. तुम्हाला आता चांगली बुद्धी दिलेली आहे आणि भाषा पण आलेली आहे. मग या भाषेनं आणि या बुद्धीने तुम्ही आता परमार्थाची निवड करा, परमार्थाची साधना करा, आणि त्या आत्मराजाला प्राप्त करा जो आत्मराज तुमच्यामध्ये आहे. अशा प्रकारचा हा जो तिसऱ्या प्रकरणाचा भाग आहे, वाचारूप परिहार. हे वाचेचं ऋण आता कसं फेडायचं ते आता आपल्याला पुढच्या वर्गांमध्ये सांगणार आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे, म्हणून आता सत्संगाला विश्राम घेऊ. किती महत्वाचा विषय हा. आजच्या सत्संगाला हरिओम.